पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सव पूर्वतयारीची बैठक आज बोलवण्यात आलेली आहे। ही बैठक सुरू असताना पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या समोर सुरू असलेल्या बैठकीत काही काळ गोंधळ उडाल्याचं चित्र बघायला मिळालं। पर्यावरणवादी लोकांनी बैठकीत सहभाग घेतल्याने मंडळांचे कार्यकर्ते चिडले। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत आहे। रोहन, काय घडलं या बैठकीत? सौरभ, अगदी बरोबर आहे। खरं तर आज गणेशोत्सवाची पूर्वतयारीचं नियोजन करण्यासाठी जी आहे ती महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी ही बैठक बोलवलेली होती। ही बैठक सुरुवातीच्या काळाला व्यवस्थित सुरू राहिली, परंतु काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जे आहे ते या सगळ्यामध्ये भाग घेतला। त्यांनी त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडायला सुरुवात केली आणि त्यानंतर काहीसा गोंधळ, काहीसा राडा जो आहे तो पाहायला मिळाला। आपल्यासोबत हे सगळे गणेश भक्त आहेत, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं का हा सगळा गोंधळ झाला आणि ते कोण लोक होते। नमस्कार, शैलेश बडाई आहे मी बडाई समाजाचा अध्यक्ष आहे। आज ज्या ठिकाणी म्हणजे जे अपेक्षित होते हे फक्त गणेश मंडळांची मीटिंग अपेक्षित होती, पण काही इतर नागरिकांना बोलायला गेल्यामुळे थोडा गोंधळ झाला होता। पण ठीक आहे, तो गोंधळ होणे बी गरजेचं होतं, कारण की लोकांमध्ये पोहोचलं पाहिजे की गणेश उत्सवाचे मंडळाचे कार्यकर्ते हे खरंच म्हणजे गणेश मंडळाचा कार्यकर्ता असतो। आज या ठिकाणी जे आम्ही मुद्दे उपस्थित केले होते त्यामध्ये आपला महत्त्वाचा मुद्दा जो होता आमचा, हे एक खिडकी योजना होती की कारण काय होतं की तीन ठिकाणी म्हणजे आमच्या गणेश मंडळाच्या आपल्या लोकांना फिरावं लागतं। म्हणजे ते आपलं पोलीस प्रशासन असेल, तुमचं म्हणणं मांडण्यासाठी आलेला होता, परंतु तुमचं म्हणणं मांडायला आलं असतानाच अशा पद्धतीने ते पर्यावरणवादी येणं ते ही अपेक्षित नसताना बैठकीमध्ये ते आले। आमची एवढीच विनंती आहे की पर्यावरणवाद्यांची बैठक व्हावी, त्यासाठी वेगळा वेळ देण्यात गरजेचं आहे। परंतु गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे जे मुद्दे आहेत ते योग्य पॉईंटवर तो मीटिंग पुढे चालत होती, चालत असताना ती भरकटू नये याचसाठी फक्त तो वाद झालेला आहे। हिंदीचा पण वाद झाला, हिंदीत बोलायला लागले की हिंदीत बोलू नका म्हणले। बरोबर आहे ना। जिथं आपण राहतो, जिथं उत्सव साजरा करतो, तो महाराष्ट्रात राहून मराठीची भाषा बोललीच गेली पाहिजे ना। नंतर तुम्ही त्याचं ट्रान्सलेट मराठीत करताना हिंदीमध्ये पण बोला, पण ज्याचा गणेश मंडळांची संबंध नाही तो येऊन बोलतो की हिंदीमध्ये की हे काय, म्हणजे ज्याचा संबंध मराठीशी नाही तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता नाही। ज्यावेळेस संबोधलं गेलं मग हे काहीतरी गणेश मंडळांमध्ये कुठंतरी दुजाभाव करण्याचं आहे ना। आलेच कसे काय मग बैठकीला? हे म्हणते आम्हाला हेच सांगायचं आहे की काय होतं की दरवेळेस अशा सार्वजनिक ठिकाणी ज्या गोष्टीची बैठक आहे त्या ठिकाणी असे काहीतरी ठराविक लोक येतात आणि तिथं कुठंतरी घाण करायची आणि त्या सगळ्या बैठकीचा सत्यानाश करायचा, अशा प्रकारे त्यांचे हेतू असतो। समजून सांगण्यात आलं की तुम्ही गणेश मंडळात सहभागी व्हा तुमच्या जवळच्या आणि हे मुद्दे मांडा। त्यांचे मुद्दे असे होते की गणेश मूर्ती लहान असावी, मांडव लहान असावा, जाहिराती तुम्ही लावू नयेत, काय जो वर्गणीचा स्रोत आहे। तुमचं म्हणणं मांडू शकला की नाही? तुम्हाला वेळ मिळाला? आम्ही आमचे पूर्णपणे मुद्दे मांडलेले आहेत। आयुक्तांनी त्याच वेळेस त्या क्षणी ही भूमिका घेतली की फक्त मंडळ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत भूमिका मांडावी, त्यांच्यासाठी ती बैठक आहे। समाधानी आहात या सगळ्या बैठकीवरती झाले? समाधानी कसं काय राहणार जोपर्यंत आयुक्त पूर्ण निर्देश देत नाही। उदाहरणार्थ निर्बंधयुक्त असं त्यांनी सांगितलं की निर्बंधयुक्त आम्ही करायचा प्रयत्न करू। कार्यकर्त्यांना जे बंधन आहेत काही बाबतीत, रनिंग मंडपच्या बाबतीत असेल, बॉक्स कमानीच्या बाबतीत असेल, साऊंडच्या बाबतीत असेल, मग त्याची भूमिका आयुक्तांनी स्पष्ट करावी। पर्यावरणचे काही गणेश मंडळांवर निर्देशन, मग त्याबाबत तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकला व्यवस्थित? तुमच्या मंडळाची भूमिका काय असेल किंवा काय मांडले त्यालाच आमचा जाहीर पाठिंबा आहे। बघतोय की अशा पद्धतीने ही सगळी बैठक जी आहे ती पुण्यातील महानगरपालिकेमध्ये पार पडली आहे, परंतु या सगळ्या प्रथम नियोजनाची बैठक होती। यानंतर देखील आणखी बैठकी होतात, अगदी ढोल ताशाची पथकं असतील किंवा इतर सगळे जे काही सहभागी होतात त्या सगळ्यांची बैठका जी आहेत त्या महापालिकेमध्ये होत असतात। परंतु पहिल्याच गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये हा सगळा गदारोळ, हा सगळा गोंधळ जो आहे तो पुणेकरांना पाहायला मिळाला आहे। सौरभ, ठीक आहे रोहन, धन्यवाद या माहितीबद्दल। हिंदी बोलण्यावरून सुद्धा या बैठकीत राडा झालाय। काही जणांनी आक्षेप घेतलाय, कुठल्याही मंडळाचे सदस्य नसताना काही जण या मीटिंगमध्ये आले आणि हिंदीत त्यांनी काही मुद्दे मांडायला सुरुवात केली आणि याच्यावरच गणेशोत्सव मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि मराठीत बोलण्याचा आग्रह धरला। विशेष म्हणजे आयुक्तांसमोरच हा सगळा प्रकार घडलाय। गणेशोत्सव पूर्वतयारीसाठीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून हा राडा झाला। हिंदी बोलण्यावरून बैठकीत राडा झालाय। गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती पुण्यात। आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलवण्यात आली, ज्यात गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी होते, काही पर्यावरणवादी सुद्धा यात सहभागी झाले होते। पण काहींनी हिंदीत बाजू मांडायला सुरुवात केल्यानं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यावर आक्षेप घेतला गेला आणि मराठीत बोलण्याचा आग्रह धरण्यात आला।
मंडळांच्या प्रशासनाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे उत्तमरित्या कसा पार पाडता येईल या अनुषंगानं या सगळ्या बैठकीत चर्चा देखील झाली. काही अपेक्षा मागण्या प्रशासनाकडे सरकारकडे असतील तर त्या देखील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. पण त्याचवेळी काही मुद्द्यांवरून या बैठकीत राडा देखील झाला.